परभणी लोकसभा मतदारसंघात प्रचाराचे केवळ 2 दिवस उरलेले आहे आणि दोन्ही आघाड्याकडून पूर्ण शक्ती या ठिकाणी पणाला लावण्यात येत आहे। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आज महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ खरं तर पदयात्रा काढलेली आहे। डॉक्टर कराड आपल्यासोबत आहे। सर, काय सांगा, रखरखत्या उन्हात रॅली काढताय तुम्ही, कसं वातावरण आहे जानकरांसाठी? आज परभणी शहरामध्ये महायुतीच्या माध्यमातून एक रॅली काढण्यात आलेली आहे आणि यामध्ये सर्व पदाधिकारी महायुतीचे आहेत आणि एकंदरीत परभणीकरांनी आता मत बनवलं। आम्हाला वाटतंय की बदल पाहिजे। माननीय मोदी साहेबांची सभा झाल्यानंतर अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे आणि मागच्या 10 वर्षापासून जे खासदार आहेत त्यांनी कुठल्याही विकासाचं काम केलं नाही, त्यांच्यावर बरेचसे आरोप आहेत। मग अशा खासदारांना बदलून एक नवीन कार्यकर्ता असलेला खासदार असावा असं परभणीकरांचं मत बनलेलं आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या 26 तारखेला परभणीकर भरभरून मतदान महायुतीला करतील। खासदार जे आमचे उमेदवार आहेत त्यांची निशाणी आहे शिट्टी, तर मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून शिट्टीला मतदान करावं असं आवाहन करतो। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। महाविकास आघाडीचे उमेदवार असं सांगतायत की मोदी येऊन गेले, खरं तर त्याच वेळी माझा विजय झाला। महायुतीची जे मोठमोठे नेते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत आहेत, कारण त्यांना अजूनही भीव आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार इथं जिंकणार म्हणून। माननीय मोदी साहेब 2 लोकसभासाठी एक ठिकाणी नेहमीच जातात। नांदेडला सभा झाली, इथं झाली, उद्या संभाजीनगरला होईल। म्हणजे मोदी साहेब येतात याचाच अर्थ असा आहे की जनतेची मागणी आहे। आणि जे सध्याचे खासदार बंडू जाधव बहुतेक त्यांना कॅटरॅक्ट झालेलं दिसत नाहीये। तर लाखोच्या संख्येने लोक होते, 2 तास ट्रॅफिक जाम होती आणि एवढे परभणीकरांनी सुद्धा सभा पाहिलेली नाही। परभणी शहरामध्ये आणि परभणी लोकसभेमध्ये किमान 10 ते 20 लाख, जे 20 लाख मतदार आहेत त्यातले 75% लाभार्थी आहेत। मोदी साहेबांमुळे त्यांना फायदा मिळाला आणि त्यांना फायदा मिळाला त्यांना नक्कीच वाटतं की आपण मोदी साहेबांना मतदान करावं आणि हे निवडणूक लोकल न लेता मोदी साहेब वर्सेस बाकी सगळे म्हणजे राहुल गांधी। तर राहुल गांधीचं तुम्हाला माहित आहे भारत जोडो यात्रा काढली, ती फेल गेलेली आहे, पण मोदी साहेबांची विकास संकल्प अभियान आहे ते यशस्वी झालेलं आहे। म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये मला खात्री वाटते की ही जागा महायुती जिंकणार, महादेव जानकर जिंकणार आणि लाखोच्या फरकाने जिंकणार। 1400 गावापैकी 1000 गावामध्ये लीड असणार असं विधान त्यांनी केलंय। तर महायुतीचे लोक महायुतीचे मोठमोठे नेते यासाठी येत आहेत की एकतर्फी विजय माझा होणार, त्यासाठी येतात असं खासदारांनी विधान केलंय। खासदाराच्या विधानाला काही अर्थ नाहीये, ते अर्थहीन विधान आहे। महायुतीचे नेते येत आहेत कारण महायुतीचा संकल्प आहे विकसित भारत। महायुतीकडे जास्त नेते आहेत, जास्त पार्ट्या आहेत, जास्त पदाधिकारी आहेत, म्हणून प्रचार जोरात आहे। त्यांचा प्रचार दिसत आहे नाही। 1000 गावामध्ये खासदार 5 वर्षामध्ये कधी गेले होते का? त्यांनाच गावबंदी लोकांनी केलेलं, कारण कुठल्या गावात गेलेलेच नाही म्हणून। आणि महायुतीचा पदाधिकारी, कारण 4-5 पक्ष एकत्र आहे। भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना शिंदे साहेबांची आहे, अजितदादांचा राष्ट्रवादी आहे, रासप गट आहे आणि त्याचबरोबर मनसे सुद्धा आहे। एकंदरीत हे पदाधिकारी आहेत, जनतेतले पदाधिकारी आहेत, रस्त्यावर फिरणारे पदाधिकारी आहेत, जनतेचं काम करणारे पदाधिकारी आहेत। म्हणून परभणीकर नक्कीच बदल घडवतील आणि बदल घडवून कुठल्याही परिस्थितीमध्ये महादेव जानकर हे लाखोच्या मताने निवडून येतील याचा आम्हाला विश्वास। तर महादेव जानकर लाखोच्या मताधिक्याने विजय होईल असं या ठिकाणी विश्वास डॉक्टर कराड यांनी व्यक्त केलाय। तर अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप आणि शिवसेना मोठ्या ताकदीने या ठिकाणी जानकरांच्या प्रचारासाठी शेवटच्या 2 दिवसासाठी प्रचार सुरू असताना निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।